इंडिया नावामध्ये पुढची स्टोरी आहे, पुढचा रिपोर्ट आहे भाषावादाविषयी। आणि हा भाषावाद महाराष्ट्रातला मनसे वगैरेचा नाहीये, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मोठा जाऊ शकतो असा आहे। कारण हा भाषावाद तयार होऊ शकतो तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये। भारत सरकारनं नवी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि या अंतर्गत त्रिभाषा सूत्र म्हणजे इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा अशा प्रकारचं समीकरण आहे, जे तुमच्या अभ्यासक्रमात सुद्धा बघायला मिळणार आहे। मात्र नेमक्या याच मुद्द्यावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री डीएमके नेते स्टालिन यांनी मात्र याच्या मागे हिंदी भाषेचं अतिक्रमण हा मुद्दा केलेला आहे आणि मधमाशांच्या पोळ्यावर दगड फेकू नका या शब्दात केंद्राला इशारा दिलाय। काय चाललंय हे भाषावादाचं राजकारण, कोणत्या दिशेला जाऊ शकतं हे भाषावादाचं राजकारण, पाहूयात या रिपोर्टमधून। भारताला भाषावाद काही नवा नाही। खास करून दक्षिणेतील राज्य अगदी स्वातंत्र्यापासूनच भाषिक अस्मितेवरून कट्टरपणे आग्रही राहिलेली आहेत। पेरियार यांच्यासारख्या विचारवंतांनी आणि एनटीआर, करुणानिधी अशा राजकारण्यांनी हिंदी भाषेला कडवा विरोध केला। त्याचमुळे साऱ्या देशात पोहोचलेला हिंदी सिनेमा दक्षिणेत मात्र पोहोचला नाही। अगदी रेल्वे स्टेशन, बस स्थानक यांच्यावरही हिंदी भाषेला दक्षिणी राजकारण्यांचा विरोध असतो। हाच विरोध पुन्हा एकदा बघायला मिळालाय। त्याला निमित्त ठरलंय केंद्राचं नवं शिक्षण धोरण। या धोरणातील त्रिभाषा सूत्र यावरच तामिळ राजकारण्यांना आक्षेप आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्रिभाषा सूत्र। मोदी सरकारनं देशात नवं शैक्षणिक धोरण लागू केलं। देशात सामायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा विचार करण्यात आला। इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा असं त्रिभाषा सूत्र यामध्ये बघायला मिळालं। याद्वारे प्राथमिक, माध्यमिक स्तरावर हिंदीचं शिक्षण देण्यात आलं। मात्र हे शैक्षणिक धोरण म्हणजे आपल्या भाषिक अस्मितेवर घाला असल्याची भावना दक्षिणेतील राज्यात आहे। खास करून तामिळनाडूनं थेट केंद्राविरुद्ध दंड थोपटलेत। तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन केंद्र सरकार शिक्षणात राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्रिभाषा धोरण स्वीकारलं तरच केंद्राकडून निधी मिळण्याची अट आहे, त्यालाच स्टॅलिन यांनी विरोध केलाय। मोदी सरकारला बहुभाषिक देशाला एका भाषेचा देश बनवायचा आहे असा आरोपही स्टॅलिन यांनी केलाय। अण्णाद्रमुक पक्षाने सुद्धा याला विरोध दर्शवलाय। दुसरीकडे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी राजकीय मतभेदाच्या वर उठून विद्यार्थी हिताचा विचार करावा असा सल्ला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्टॅलिन यांना दिला। विशेष म्हणजे काल दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरही मोदींनी या विषयाला स्पर्श केला। भाषांमध्ये कधीही वैर नव्हतं, त्यांनी एकमेकांना समृद्ध केलाय। भाषांच्या मुद्द्यावरून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा भाषांचा वारसाच हे भेद मिटवून टाकतात असा मुद्दा मोदींनी मांडला। मराठीसह प्रमुख भाषांमध्ये शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे ही मोदींची टिप्पणी या वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आहे। मात्र तामिळनाडूतून सुरू झालेला हा नवा शैक्षणिक धोरणाचा वादाचा मुद्दा अन्य राज्यातही पसरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, इंडिया नामा।